सरकारचा वाद आणि मनोजदादा जरांगे यांचा नाद. मराठ्यांना धोका मिळाला, मनोज जरांगे पाटील यांना चक्क फसवले, यावर नक्कीच शिक्कामोर्तब झाले आहे. नवी मुंबईतच मराठा आंदोलनात माशी शिंकली होती. मुंबईत सरकारने मनोजदादांच्या हातावर गाजर ठेवले. आमचा हैदराबाद सातारा गॅजेटवर काडीचाही भरोसा नाही, त्यामुळे सरकारने नाद केला आणि मनोज जरांगे नादाला लागले. 30 मे 2026 पासून पुन्हा त्यांनी आंतरवाली सराटीमधून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे यांच्यावर भुंकणारे कमी नाहीत. ज्यांना झाडू मारायलाही कोणी ठेवणार नाही अशी मंडळी जरांगे यांना शहाणपणा शिकविण्याच्या कामाला जुंपली आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर भूमिपुत्रांसाठी लोहा बनण्याचे काम मनोजदादा जरांगे पाटील यांनीच केले. त्यामुळे त्यांच्यावर जेवढी टीका होईल तेवढे त्यांना समर्थन नक्कीच मिळेल. आता आंदोलन व उपोषण यांनी आरक्षण मिळेल या नादाला कोणी लागू नये, कारण मोठी माणसं नेहमी गरिबांना झुरळ समजतात. सरन्यायाधीशांनीच हा पायंडा पाडला म्हटल्यावर पुढे बोलण्याची सोय राहिली नाही. काही मिळणार असेल तर उपोषण करायला हरकत नाही. 2 वेळेस लोकांना बरोबर घेऊन हाती धतुरा आला. आता असे कोणते मैदान मारणार आहेत? सत्ता बदलूनच सर्व काही साध्य होईल. ऊर्जा राखून ठेवा, सत्ता बदलाची संधी 2029ला येणारच आहे. मित्र, जरांगे पाटील करतात ते योग्य की अयोग्य ते आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमचा चॅनल ॲक्शन मराठीला सबस्क्राईब करा.